Power of Now, Chapter 4, Mind Strategies for Avoiding the Now. मनाच्या त्या युक्त्या ज्या आपल्याला आत्तापासून दूर ठेवतात. या अध्यायात एखाद टोले सांगतात की मनाला वर्तमान क्षणात राहायला आवडत नाही, कारण मनाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी सतत काहीतरी हवे असते. भूतकाळात फिरणे, भविष्याबद्दल काळजी करणे, सतत समस्या निर्माण करणे, तुलना करणे, न्याय करणे, मनाला शांत बसणे आवडत नाही. म्हणूनच जेव्हा तुम्ही आत्तामध्ये यायचा प्रयत्न करता, तेव्हा मन शेकडो युक्त्या वापरते. हे करू नकोस, अजून काम आहे, भविष्यात हे होईल, त्यावेळी काय करशील, भूतकाळात असे झाले होते, असे पुन्हा होऊ शकते. अशा विचारांच्या ओघात तुम्हाला वाटते की आत्ता महत्वाचे नाही. पण एखाटोले सांगतात की हे विचार खरे नाहीत. हे केवळ मनाचे खेळ आहेत, ज्यांचा आपल्या खऱ्या अस्तित्वाशी काहीही संबंध नाही. मनाची पहिली मोठी युक्ती म्हणजे मी नंतर आनंदी होईल. ही भ्रम निर्माण करणारी कल्पना. लोक सतत असे मानतात की भविष्यात काहीतरी मिळाले की ते समाधानी होतील. पण हा भविष्य पाठलाग कधी संपत नाही. पैसा मिळाला तर आणखी हवा असतो, नोकरी मिळाली तर प्रमोशन हवे असते, प्रेम मिळाले तर त्यात सुरक्षितता हवी असते. मन कधीच म्हणत नाही, बैस, बास, आता आनंदी हो. त्यामुळे एखाटोले सांगतात की आनंदाचा स्रोत भविष्यात नाही, तो कोणत्याही परिस्थितीत केवळ वर्तमान क्षणातच मिळतो. तुम्ही आता शांत झालात तर जीवन बदलते, पण तुमचे मन तुम्हाला सतत भविष्याच्या मागे धावत ठेवते, कारण त्याला आपले वर्चस्व टिकवायचे असते. दुसरी युक्ती म्हणजे मनाची ओळख निर्माण करणे. मनाला वाटते की तोच मी आहे, माझे विचार मीच, माझ्या भावना मीच. खरं तर विचार येतात आणि जातात. खरा मी, आपले खरे अस्तित्व म्हणजे त्या विचारांचा साक्षीदार. पण मन या साक्षीदाराला दुर्लक्षित करून स्वतःलाच केंद्रस्थानी बसवते. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही चिडता, रागवता, नाराज होता, मन ताबडतोब म्हणते, ही माझी अवस्था आहे, ही माझी ओळख आहे. आणि मग माणूस त्या भावनांना चिटकून बसतो. एखाटोले सांगतात की याच क्षणी तुम्हाला जागे व्हायचे असते. भावना म्हणजे हवामानासारख्या बदलतात. तुम्ही त्या भावना नाहीत, तुम्ही त्या भावनांचे साक्षीदार आहात. ही ओळख जशी समजते तसा वर्तमान क्षण अधिकाधिक स्पष्ट आणि शांत होतो. तिसरी मोठी युक्ती म्हणजे वेदनेशी ओळख. म्हणजे मनाने तयार केलेला पीडा शरीर किंवा त्याला पेन बॉडी असे म्हणू शकतो. जुन्या आठवणी, दुखावलेले अनुभव, दोष भावना, नैराश्य, हे सर्व पीडा शरीराचे खाद्य आहे. आणि ते टिकवण्यासाठी मन पुन्हा पुन्हा त्या जुन्या आठवणी जागवतं. तुम्ही शांत बसलात की अचानक मन तुम्हाला सांगेल, तुला त्याने असे का बोलले होते आठवते? किंवा जी चूक तू केलीस ती तुला माफ होऊ शकत नाही. या सगळ्यातून मन तुम्हाला पुन्हा भूतकाळात खेचते. कारण जसजसे तुम्ही वर्तमानात येता तसतसे हे पीडा शरीर किंवा पेन बॉडी कमजोर होत जाते. त्यामुळे मन पुन्हा पुन्हा तुम्हाला दुःख दाखवून वर्तमानात भूतकाळात ढकलत राहते. या अध्यायाचा मोठा संदेश असा आहे की मनाच्या ह्या युक्त्या ओळखणे हेच मुक्तीचे पहिले पाऊल आहे. एखाटोले म्हणतात की मनाचे निरीक्षण करा, त्याच्याशी लढू नका, त्याला साक्षीभावाने पहा. जेव्हा एखादा विचार येतो तेव्हा स्वतःला विचारा, हा विचार मला शांततेकडे नेतो का, की तो मला कुठेतरी ओढत आहे? तुम्ही जसे जसे विचारांचे निरीक्षण करू लागता
तसे तसे ते विचार तुमच्यावरची सत्ता गमावतात आणि मग एक नवीन जागा तयार होते, शांत, स्थिर आणि प्रकाशमय. त्या जागेत तुम्ही स्वतः असता. अध्यायाच्या अखेरीस एखाद टोले सांगतात की वर्तमान क्षण हा केवळ आध्यात्मिक कल्पना नाही, तर तो दैनंदिन जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. तुमच्या सगळ्या समस्या केवळ मनात असतात, आत्ताच्या क्षणात नाहीत. वर्तमान क्षणाकडे परत परत येण्याची कला म्हणजेच जागरणाची कला. आणि एकदा तुम्ही ही कला शिकलीत, तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्थिर, शांत आणि मुक्त राहू शकता. धन्यवाद.